आणि पिंपरी चिंचवडमध्येच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसनं थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव दिलाय। यामध्ये 20 जागांची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसच्या निवडणूक समितीचे सदस्य मनोज कांबळे यांनी हा प्रस्ताव अजित पवारांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडे सुपूर्द केलाय। काँग्रेसच्या या प्रस्तावाचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वागत केलंय। आता अजित पवारांशी या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसनं अधिकृत प्रस्ताव दिलेला आहे आणि आता काँग्रेस अजित पवार गटासोबत लढण्यास उत्सुक झालेली आहे। काँग्रेसनं जी निवडणूक समिती स्थापन केलेली आहे त्याचे सदस्य मनोज कांबळे हा प्रस्ताव घेऊन अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या घरी आलेले आहेत। काय प्रस्ताव दिलेला आहे, किती जागांचा हा प्रस्ताव आहे? मुळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथे आमचा एक अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीला जिथं विरोध तिथं आम्ही त्या मित्रपक्षाशी आघाडी करण्याचा आमचा वरिष्ठ पातळीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटांची ताकद अतिशय चांगल्या प्रकारची आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही काँग्रेस म्हणून त्यांना विनंती केली की बाबा आपण सर्वजण एकत्र लढलो तर आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सक्षमपणे रोखून ताकद आपण दाखवून देऊ शकतो आणि मुळात आमचा मूळ अजेंडा भारतीय जनता पार्टीला रोखणं हाच आमचा मूळ अजेंडा आहे। प्रस्ताव किती जागांचा आहे आपला? आमचा प्रस्ताव 20 जागांचा, कमीत कमी 20 जागा आम्हाला सन्मानजनक जागा, 2 आकडी जागा त्यांनी द्याव्या, जेणेकरून काँग्रेस पक्षाच्या आणि याचा निर्णय सर्वस्वी आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ साहेब हेच घेणार आहेत। खरं तर तुमचं महाविकास आघाडीसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे, तर हा काँग्रेसचा वैयक्तिक प्रस्ताव आहे की महाविकास आघाडीच्या अनुषंगाने हा प्रस्ताव आहे? हा आमचा पक्षाच्या वतीने आम्हाला काही जागा पोषक आहेत त्या संदर्भातलं आमचं त्यांच्याशी मागणी आहे। सन्माननीय प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत आम्ही मागणी करणार आहोत की या जागा आमच्या पक्षाला पोषक आहेत आणि त्याबाबत अजितदादा आणि सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हे निर्णय घेतील। प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरेजी तसेच आदरणीय अजितदादा पवार ह्या दोघांशी मी हे विषय त्यांच्यासमोर मांडणार आहे। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जर मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही बसून आपसामध्ये याबद्दलची काय वाटाघाटी करता येते अशा प्रकारचा जर त्यांनी आम्हाला आदेश दिला तर निश्चितच त्याबद्दल आम्ही ह्याचा स्वीकार करू। पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष थेट अजितदादांना पण भेटलेले होते। एकनाथ शिंदे गटाशी पण तुमची चर्चा आहे आणि महाविकास आघाडी पण तुम्हाला म्हणते की आपण एकत्र लढूयात। काय कुठपर्यंत निर्णय आपला येऊन पोहोचलेला आहे? आमची चर्चा चालू आहे। अंतिम निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाची जे त्यांचा जो पक्ष आहे शिवसेने त्याच्याबद्दल सन्माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे हे दिल्लीत हाऊस चालू असल्यामुळे तिथं आहेत। त्यांनी निरोप दिलाय की मी शनिवारी आपण बसूया आणि बहुतेक शनिवारी हा अंतिम निर्णय पण होऊन जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।